शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे। या निमित्तानं दिग्गजांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला जातोय। या सगळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या एका खास पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय। बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस असा उल्लेख करत राज ठाकरेंनी ही भावनिक पोस्ट लिहिली आहे। पण बाळासाहेबांच्या दृष्टीनं पाहिलं तर राजकारणात सध्या काय सुरू आहे यावर राज ठाकरेंनी कटाक्ष टाकलाय। बाळासाहेब ठाकरे हे राज्याच्या राजकारणाला दिशा देणारं व्यक्तिमत्व अशा शब्दात राज ठाकरेंनी आदरांजली वाहिली आहे। त्याचवेळी आज निष्ठा सहज विकल्या जातात असं म्हणत सध्याच्या राजकारणाबाबत खंतही व्यक्त केली आहे। पाहूया राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय। स्वर्गीय बाळासाहेबांची आज 100वी जयंती। इतिहासात जन्मशताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील। पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत राहावी आणि त्या व्यक्तीनं आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं हे दुर्मिळ। हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं आणि म्हणूनच बाळासाहेब 100 वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे। फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्यानं सहन करणारा नसावा। आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालंय। आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजलं जातं। बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या। त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं। सत्ता येते जाते, आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात, पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकू शकतात। हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा। बाळासाहेब दूरदर्शी होते, त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील, त्यामुळेच ते कालातीत राहतील। बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कुणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे। पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील। हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे आणि ते आम्ही नेटानं करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं। हेच संस्कार आमच्यावर आहेत। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्या सोबत येत गेली त्यातला मी एक आहे। त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभर पण कमी होणार नाही। स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन। राज ठाकरे अशा शब्दात राज ठाकरेंनी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे। या पोस्टमधून राज ठाकरेंनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेवरही भाष्य केलंय। त्यांच्या बदलत्या भूमिकांबाबत होणाऱ्या टीकेला राज ठाकरेंनी या पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिलंय असं म्हणावं लागेल। राज ठाकरेंच्या या भावनांबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।